आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा घेऊया थोडक्यात सुपरफास्ट आढावा। शिवसेना ठाकरे गट कार्यकर्त्यांनी पोवई नाका शिवतीर्थ चौकातून सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढत सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। आंदोलनकर्त्यांनी मंत्री संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे आणि आमदार संजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली। सातारा शहरात कालपासून मंडळाच्या गणेश मूर्तींचे आगमन झाले असून रात्री उशिरा बुधवार पेठ येथील शिवतेज गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे डॉल्बी आणि लेझर लाईट लावून मोठ्या दिमाखात आगमन झाले। या आगमनादरम्यान सातारा पोलिसांनी डॉल्बी आणि लेझर लाईट लावून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या मंडळावर कारवाई केली आहे। जिल्ह्यातील ही पहिली कारवाई असून पोलिसांनी यावेळी डॉल्बी सिस्टीमसह लेझर लाईट जप्त केलेले आहेत। मान तालुक्यातील शेनवडी या गावात मारुती मंदिराच्या समोर हरिनाम सप्ताहासाठी घालण्यात आलेल्या मंडपावर आरती चालू असताना मंदिरात जाऊन गेलेल्या वीज ताराच्या शॉर्ट सर्किटमुळे मंडपाला आग लागली। यावेळी आरतीसाठी 30 ते 40 भाविक मंडळी मंडपात होती। या भाविक लोकांच्या सतर्कतेमुळे मंडपाला मोठी आग लागण्याच्या अगोदरच ही आग विझवण्यात आली। वीज वितरण कंपनीला ग्रामस्थांकडून या लोंबकळत असलेल्या तारा काढून घेण्यासंदर्भात ग्रामस्थांनी विनंती केली होती, परंतु या तारा काढून न घेतल्याने आज ही दुर्घटना घडली असून मोठी दुर्घटना घडण्या अगोदरच वेळी या लोंबकळत असलेल्या तारांचा वीज वितरण कंपनीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या मधून होत आहे। मागील वर्षी खून केल्यानंतर सातत्याने गुंगारा देणाऱ्या संशयितास जेरबंद करण्यात उमरज पोलिसांना यश मिळालेले आहे। पोलिसांनी वेषांतर करून चाहूल लागल्यानंतर संशयिताने जंगल परिसरात पलायन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी पाठलाग करून संशयिताला ताब्यात घेण्यात यश मिळवलेले आहे। सूरज संपत साळुंके वय 29 राहणार नागठाणे तालुका सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पाटण तालुक्यातील तारळे परिसरात उमरज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तारळे दूरक्षेत्रातील कर्मचारी पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून करून पलायन केलेले संशयित सूरज साळुंके हा तारळे जंगलवाडी रोड परिसरात उभा असल्याची माहिती उमरज पोलिसांना समजली। या माहितीनंतर पोलिसांनी वेषांतर करून त्या परिसरात पोहोचले असता त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच संशयित जंगलाच्या दिशेने पळून गेले। साताऱ्यात महायुतीतच पक्षप्रवेश देण्यावरून भाजप आणि शिवसेनेत कुरघोड्यांचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत असून शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील बनपुरी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, मात्र अवघ्या 24 तासात हा पक्षप्रवेश जबरदस्तीने भाजप नेत्यांनी घडवून आणल्याचा आरोप करत पुन्हा मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। या प्रवेशामुळे साताऱ्यात महायुतीतच कुरघोड्याचं राजकारण सुरू असून आलबेल नसल्याचं दिसून आलं। जिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू होणाऱ्या BSc सायन्स इन नर्सिंग या नर्सिंग विभागातील पदवीच्या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परवानगी दिलेली आहे। यामुळे यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे। जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत सध्या शासकीय परिचारिका महाविद्यालय कार्यरत आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना आतापर्यंत NNM हा 2 वर्षाचा तसेच GNM हा 3 वर्षाचा पदविकेचा अभ्यासक्रम सुरू होता। या परीक्षा महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येतात। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे नर्सिंग व्यवसायाचे नियमन केले जाते, परंतु जिल्हा रुग्णालयात महाबळेश्वर तालुक्यात पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळे तालुक्यातील पुस्तकांचे गाव असलेल्या भिलारचे पठार विविध आकर्षक फुलांनी बहरलेले आहे। ही फुले पर्यटकांना खुणवू लागली आहेत। विविध प्रकारची फुले बहरू लागली असून ही फुले पर्यटकांचे लक्ष देखील वेधून घेत आहेत। सध्या या पठारावर चाहूर, नीलवंती, मिकी माऊस, गेंद, उदीचिराई, तेरडा, सोनकी अशा सप्तरंगी फुलांची मुक्त उधळण झाल्याचे दिसून येते। नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलचा यावर्षीचा हिरोजी इंदुरकर पुरस्कार सह्याद्री लँडमार्कचे संजय शिंदे यांना कराड येथे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। उत्तर मानशी नेते आणि सहकार बोर्डाचे संचालक असलेले पिंटू शेठ जगदाळे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना शनिवारच्या शाळेच्या वेळा पूर्ववत करण्याबाबत पत्रव्यवहार केले होते। शनिवारी शाळेच्या वेळा सकाळी 9 ते 1:30 करण्यात आल्या आहेत। वास्तविक ही वेळ विद्यार्थ्यांना व पालकांसाठी गैरसोयीची आहे। शनिवारच्या शाळेची वेळ ही सकाळी 7:30 ते 11:30 असावी अशी मागणी विविध संघटनांनी केली होती। त्याची दखल घेऊन राज्यसभा खासदार नितीन पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र देऊन विनंती केली। फलटण शहरातील बारामती चौकानजीक असणाऱ्या फलटण नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या मच्छी मार्केटमधील मच्छी विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। याबाबत फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांच्याजवळ त्यांनी त्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला। याबाबत नगर परिषदेने तत्काळ गैरसोयीबद्दल आणि तेथील धोकादायक परिस्थितीबाबत उपाययोजना करावी, अन्यथा काही दुर्घटना घडल्यास त्यास नगरपालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार जबाबदार आहेत असे नंदकुमार मोरे यांच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले आहे।
सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर आले असून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रमाला आमदार मनोज घोरपडे आणि गैरहजर राहिले. साताऱ्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनलला भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ, तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी मदत न केल्याचा राग आजच्या पक्षप्रवेशात दिसून आला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाला आमदार मनोज घोरपडे उपस्थित न राहिल्याने भारतीय जनता पक्षातील वाद चव्हाट्यावर दिसून आला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणाऱ्या अतिदुर्गम भागातील जोर या गावाला आदिवासी दिवसांचे औचित्य साधून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत आदिवासी लोकांनी पारंपरिक नृत्याविष्कारात केले. या नृत्याविष्कार कार्यक्रमात स्वतः जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ढोल वाजवून सहभाग घेत आनंद लुटला. यावेळी त्यांनी अतिदुर्गमात असणाऱ्या जोर गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन विविध योजनांचे दाखले, रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड यांचे वाटप केले. भारतीय जनता पक्षाकडून मलकापूर शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणा देत रॅली पार पडली. कराड येथे मलकापूर दरम्यान महामार्गावर चालू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाने वाहतुकीत बदल करण्यात आल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. उड्डाणपुलासाठी वापरलेले लॉन्चर मशीन उतरवण्यासाठी शिवछावा चौकात 2.5 तास वाहतूक बदलाची चाचणी घेण्यात आली. चाचणीवेळी अचानक वाहतुकीत बदल केल्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी साताऱ्यात त्यांच्या निवासस्थानी जनता दरबार भरवला होता. यावेळी मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरमध्ये आज दुपारी कारचा अपघात होऊन कार नाल्यामध्ये अडकून पडलेली असून भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितले. दरम्यान या अपघातात कोणीही जखमी झालेले नसून कारचे मात्र नुकसान झालेले आहे. विद्यार्थ्यांनी मेरिट हा विषय डोक्यातून काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा. जिद्द, कठोर मेहनत आणि आत्मविश्वास हीच खरी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची सूत्रे आहेत. प्रयत्न करा तर स्पर्धा परीक्षेत यश नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी केलेले आहे. श्री सेवागिरी महाराज सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या श्री सेवागिरी महाराज अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रातील सेमिनार हॉलच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. फलटण येथील सातारा न्यूजचे कार्यकारी संपादक राजाभाऊ बोंद्रे यांची सातारा जिल्हा भारतीय पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी एकमताने आणि सार्थपणे निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेतील त्यांच्या उल्लेखनीय, निडर आणि जनहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत भारतीय पत्रकार संघाच्या वतीने संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमसेन दिल्ली यांच्या शुभ हस्ते त्यांना एक्सलंट जर्नलिस्ट अवॉर्ड प्रदान करून गौरवण्यात आले. येत्या 27 ऑगस्ट पासून वर्षभरातील सर्वात मोठा आणि धूमधडाक्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. यासाठी सातारा शहरात विविध नामवंत कलाकारांनी बनवलेल्या विविध रूपातील गणेश मूर्ती स्टॉलवर विराजमान झालेल्या आहेत. या ठिकाणी विविध रूपातील आकर्षक गणेश मूर्ती लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत आहेत. फलटण येथे पुन्हा नव्याने रोटरी क्लबची स्थापना होऊन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना अध्यक्षपद देऊन भूषवण्यात आलेले आहे. उपाध्यक्षपदी डॉक्टर महेश बर्वे यांनी पदभार स्वीकारला असून यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की आरोग्य विषयक आणि सर्व सामाजिक उपक्रमासाठी सुरुवातीला मी अध्यक्षपद स्वीकारलेले आहे, पण इथून पुढे तरुणांनी रोटरी क्लबमध्ये सहभाग घेऊन रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. फलटण येथील बाणगंगा नदीवरचा पांढरवेश पुलाची दुरावस्था तातडीने दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी मलटण आणि फलटणमधील नागरिकांनी केलेली आहे. फलटण येथे 2 महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाणगंगा नदीला आलेल्या पुरामध्ये या पुलाचे संरक्षण कठडे वाहून गेले होते. ते अद्यापही दुरुस्त न केल्यामुळे पुलावरून पायी जाणाऱ्या पदचाऱ्यांना धोका निर्माण झालेला आहे. तरी नगर परिषदेच्या वतीने तातडीने याची दुरुस्ती करण्यात यावी अशी विनंती नागरिकांनी केलेली आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपुरवठा, स्वच्छता, कर वसुली, जन्ममृत्यू नोंद व तसेच केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत असताना देखील महाराष्ट्र शासनाने मार्च 2025 पासून किमान वेतन अनुदान अदा केलेलं नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन करत निदर्शने केली. साताऱ्यात आज काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप उसळलेला असून राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदीय पावसाळी अधिवेशनात भाजप व निवडणूक आयोगावर थेट आरोप केल्यानंतर जिल्हाभरात काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली. राहुल गांधींनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांच्या यादीत डुप्लिकेट नावे घालून मतदान चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज.